RMS टायटॅनिक जगातील सर्वात मोठा आणि लक्झरियस जहाज त्या काळातील. या जहाजाला अनसिंकेबल जहाज म्हणजेच कधीही न बुडणारा जहाज या नावाने ओळखले जायचे. अखेर त्या काळ्या रात्री नक्की काय झालं होतं ज्यामुळे हजारो लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले? कोणत्या कारणांमुळे टायटॅनिक आपल्या पहिल्याच यात्रेवरती अनसक्सेसफुल ठरलं? चला जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये टायटॅनिकचं पूर्ण रहस्य. ही घटना आहे 10 एप्रिल 1912, ज्यावेळी टायटॅनिक पूर्णपणे तयार होता आपल्या पहिल्या यात्रेसाठी. हे जहाज साऊथहॅम्प्टन इंग्लंड ते न्यूयॉर्कला जात असते, ज्यामध्ये मोठे बिझनेसमॅन, सेलिब्रिटीज, ॲक्टर्स आणि साधारण लोक जे एक नवीन जीवन जगण्यासाठी अमेरिकेला जात असतात. पब्लिक, मीडिया, पॅसेंजर सगळे खूप एक्सायटेड असतात या जहाजाला घेऊन. आणि का नसणार, कारण हे जगातील सर्वात मोठं जहाज होतं, ज्याची लांबी 269 मीटर आणि उंची 50 मीटरपेक्षा जास्त होती. हे जहाज जितकं मोठं होतं तितकंच लक्झरियस सुद्धा होतं, ज्यामध्ये 2 मोठे स्टेअरकेस, हिटेड स्विमिंग पूल, जिम, रेस्टॉरंट्स, लायब्ररी, टर्किश बाथ, इलेक्ट्रिक बाथ आणि बार्बर शॉपची दुकाने. माना की हे एक चलता फिरता लक्झरी हॉटेलच आहे. या जहाजाची लक्झरियस तर म्हणजे कोणत्या 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नव्हती. हे जहाज इतकं मोठं होतं तेवढंच सेफ सुद्धा होतं. या जहाजामध्ये सेफ्टी फीचर्स असे वापरले होते की याचं दुसरं नाव अनसिंकेबल असं ठेवण्यात आलं होतं. टायटॅनिकची सेफ्टी म्हणजेच यामध्ये डबल बॉटम हलचा वापर केला होता. हल हे जहाजाच्या बाहेरील आवरण असतं, जे जहाजाला बाहेरील बाजून मजबूती देतं. टायटॅनिकचा हे हल मजबूत होतच, परंतु त्याला डबल बॉटम वापरला होता, कारण जेव्हा जहाज पाण्यावर चालते तेव्हा दगडी भागाला आंदळून जहाज बुडू नये यासाठी लावला होता. आणखीन एक फ्युचर म्हणजे टायटॅनिकला 16 वॉटर टँक कंपार्टमेंटमध्ये डिवाइड केलं होतं, म्हणजे जेणेकरून छेद झाला तरी सुद्धा टायटॅनिक बुडू शकत नव्हतं. टायटॅनिकच्या या फ्युचरमुळे टायटॅनिक कधीच बुडू शकत नव्हता. त्यामुळे या जहाजाला अनसिंकेबल जहाज म्हणजेच कधी न बुडणारं जहाज या नावाने ओळखलं जायचं. टायटॅनिकला व्हाईट स्टार लाईन कंपनीने जवळजवळ 3 वर्षांमध्ये बनवलं होतं. 2 एप्रिल 1912, ज्यावेळी टायटॅनिक आपल्या पहिल्या यात्रेसाठी पूर्ण तयार होतं. एडवर्ड जॉन स्मिथ हे या जहाजाचे कॅप्टन होते आणि असं मानलं जातं की हे त्यांची शेवटची यात्रा होती. यानंतर ते निवृत्ती घेणार होते. या जहाजामध्ये जवळजवळ 2240हून जास्त पॅसेंजर्स आणि क्रू मेंबर्स होते. साऊथहॅम्प्टन ते न्यूयॉर्कला जाण्यासाठी 7 ते 8 दिवस लागतात. पण टायटॅनिक हे त्या काळातील सर्वात वेगवान जहाज होतं, त्यामुळे व्हाईट स्टार लाईन कंपनीला हे जहाज 6 दिवसांमध्येच न्यूयॉर्कला पोचवायचं होतं. म्हणजेच टायटॅनिकच्या भव्यतेबरोबर टायटॅनिकची स्पीडसुद्धा लोकांना दाखवून द्यायची होती. या जहाजाला बनवून जास्त वेळ नव्हता झाला, म्हणजे या जहाजाचे सेफ्टी ट्रायलसुद्धा नव्हते झाले, तरीसुद्धा या जहाजाला मोठ्या प्रवासावरती तयार केलं. टायटॅनिकची ही पहिली यात्रा होती, त्यामुळे यात अनुभवी लोकांचं असणं खूप जरुरी होतं. म्हणून टायटॅनिकचे काही क्रू मेंबर्सला काढून ऑलिम्पिकच्या क्रू मेंबर्सला सामील केलं. टायटॅनिकचा एक ऑफिसर डेव्हिड ब्लेर याला काढून याच्या जागेवर ऑलिम्पिकच्या एका अनुभवी ऑफिसरला पाठवलं. तर जेव्हा डेव्हिड ब्लेर शिपला सोडून निघाला तेव्हा चुकून त्याने लॉकरची चावी पण आपल्यासोबत घेऊन आला. आणि दुर्भाग्य म्हणजे टायटॅनिकमधील एकमेव दुर्बीण त्याच लॉकरमध्ये बंद होती. डेव्हिड ब्लेअरची ही एक मोठी गलती टायटॅनिकला बुडण्यास कारणीभूत ठरली. जहाजाच्या थोड्या उंच भागात क्रोज नेस्ट असतं, याला लुकआउट पॉईंट असं बोललं जातं. या क्रोज नेस्टमध्ये कायम 1 ते 2 लोक दुर्बीण घेऊन असतात, जे जहाजाच्या पुढचं दूरपर्यंत बघू शकतात. जेव्हा जहाज चालते तेव्हा ते जवळच्या जहाजाला वायरलेस रेडिओमार्फत कॉन्टॅक्ट करतात.
जेव्हा टायटॅनिक अर्ध्यापर्यंत गेला होता तेव्हा त्याला आईसबर्ग असल्याची पहिली चेतावणी येते. हा आईसबर्ग जवळजवळ 1 दिवस लांब होता. टायटॅनिकचे सिनियर ऑफिसर जॅक फिलिप्स ही वायरलेस रेडिओ ऑपरेट करत होते. दुसऱ्या दिवशी 14 एप्रिल 1912 टायटॅनिकला दुपारी आईसबर्ग असल्याची दुसरी चेतावणी येते. जॅक फिलिप्स या चेतावण्यांबद्दल आपल्या कॅप्टनला जाऊन सांगतात. या जहाजाचे मालक जोसेफ ब्रूस सुद्धा होते. जेव्हा कॅप्टन ब्रूसला या चेतावण्यांबद्दल सांगतात तेव्हा कॅप्टन ब्रूस या चेतावण्यांना नजरअंदाज करतात, कारण ब्रूसचं असं मानणं होतं की समुद्रात आईसबर्ग असणं हे नॉर्मल गोष्ट आहे. टायटॅनिकला जी लास्ट चेतावणी मिळाली ती म्हणजे कॅलिफोर्निया शिपकडून मिळाली होती. रात्र झाली होती आणि दुर्भाग्य म्हणजे त्या दिवशी चंद्र पण दिसत नव्हता, त्यामुळे व्हिजिबिलिटी तर खूपच कमी होती आणि क्रोजनेस्टमध्ये बसलेल्या लोकांकडे दुर्बीण सुद्धा नव्हती. टायटॅनिक त्याच्या फुल स्पीडमध्येच म्हणजेच 40 किलोमीटर प्रति आवर चालू होता आणि आईसबर्ग आता फक्त 2 तास लांब होता. काळोख्या अंधारात समुद्राच्या पाण्याला चिरत टायटॅनिक पुढे पुढे जात होता. रात्रीचे 11:30 वाजले होते. टायटॅनिक आता फक्त 6 किलोमीटर लांब होता. टायटॅनिकच्या स्पीडने चालत होता तितकाच तो 10 मिनिटांमध्ये आईसबर्ग जवळ पोहोचणार होता. क्रोजनेस्टमध्ये बसलेले 2 बहादूर व्यक्ती फ्रेडरिक फ्लीट आणि रेजिनाल्ड ली जे क्रोजनेस्टमधून समोर बघत होते, परंतु व्हिजिबिलिटी इतकी कमी होती की पुढचं दिसणं मुश्किलच होतं. थंड हवेमध्ये डोळ्यातून पाणी येईपर्यंत इतकं थंड वातावरण, त्यात ते दोघं जण वरून पुढे बघत होते. रात्री 11:39 क्रोजनेस्टमध्ये बसलेल्या फ्लीटला पुढे आईसबर्ग असल्याचे दिसून येते. फ्लीटने टाईम न घालवता 3 वेळा घंटा वाजवून ऑफिसर्सना फोन लावून त्यांना सांगितलं, पुढे आईसबर्ग आहे, जहाज डाव्या बाजूला वळवा. या चेतावण्या ऐकताच ऑफिसर्सने ॲक्शन घेत रिव्हर्समध्ये घ्यायला सुरुवात केली, पण आता खूप उशीर झाला होता. जहाजाची स्पीड जास्त होती, त्यामुळे या कमी काळात जहाजाला रिव्हर्स इंजिन चालू करून रोखणं खूप कठीण होतं आणि जहाज एवढं मोठं होतं की कमी वेळात जहाजाला वळवणं शक्य नव्हतं. टायटॅनिकला काही वेळासाठी वळवलं गेलं आणि 11:40 टायटॅनिकचा पुढचा भाग आईसबर्गला आढळतो. आईसबर्गला जहाजाचा इतका जोरात दणका मिळाला की जहाजातील पूर्ण यात्रींना हलवून टाकलं. दुर्भाग्य म्हणजे जहाजाचा डबल बॉटम हल काहीच कामाला नाही आला, कारण हे आईसबर्ग जहाजाच्या साईडला आदळला होता जिथे सिंगल लेअर लागली होती. जेव्हा कॅप्टनने जहाजाचा मॅप ओपन केला तेव्हा 6 वॉटर टँक डॅमेज झाले आहेत असं कळतं आणि त्यात पाणी पटापट भरत आहे. जहाजाचे कॅप्टन आणि मालक दोघं शॉक होऊन जातात, कारण ज्या जहाजाला अनसिंकेबल जहाज बोललं जायचं ते जहाज काही वेळातच डुबणार आहे. कॅप्टनने सिनियर ऑफिसर फिलिप्सला जवळच्या जहाजासोबत संपर्क करण्याचा आदेश दिला, परंतु दुर्भाग्य म्हणजे त्यावेळेस जवळपास कोणतीच शिप नव्हती. जहाजाचे 6 वॉटर टँक पाण्याने भरत चालले होते. पाणी सुद्धा वेगाने भरत चालू होते. कॅप्टनने लाईफबोटला पाण्यात उतरवायचा आदेश दिला. जहाजामध्ये 20 लाईफबोट्स होते. एका लाईफबोट्सची कॅपॅसिटी म्हणजे 65 लोकांपुरते होती. 20 लाईफबोट्स म्हणजे 1200 लोकांना वाचवू शकलं असतं, परंतु जहाजामध्ये तर 2200 पेक्षा जास्त लोक होते. पहिल्या लाईफबोट्स उतरवल्या त्यामध्ये फक्त 27-28 लोकांना उतरवण्यात आलं. प्रोटोकॉल असा होता की लहान मुलं आणि महिलांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि जहाजात असे लोक सुद्धा होते जे अजून बिनधास्त होते. येथे जॅक फिलिप्स वारंवार सिग्नल पाठवत होते आणि सौभाग्याने ते सिग्नल कार्पेथिया जहाजाला मिळतं. कार्पेथिया जहाजाला सिग्नल मिळताच कार्पेथियाकडून संदेश येतो की आम्ही मदतीस येतोय.
पण कार्पेथिया जहाज हा टायटॅनिकपासून 107 किलोमीटर लांब होता आणि कार्पेथिया हा फुल स्पीडमध्ये जरी आला तरी टायटॅनिक जवळ यायला त्याला 4 तास लागतील. आता प्रश्न असा होता की 4 तास टायटॅनिक सर्वाइव्ह करेल की नाही. जसं जसं पुढे पाणी भरत होतं तसं तसं जहाज खाली डुबत चाललं होतं. जेव्हा टायटॅनिकला खाली जायला निघाला तेव्हा लोकांमध्ये हडबडी उडाली. सगळ्यांना समजून आलं की टायटॅनिक आता डुबणार आहे आणि सर्व लोक आपला जीव वाचवण्यासाठी लाईफ बोट्समध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. लाईफ बोट्समध्ये फर्स्ट क्लासच्या लोकांना वाचवण्याची जास्त प्रायोरिटी दिली जात होती. 1:50 शेवटची लाईफ बोट पाण्यात उतरवली तरी सुद्धा 1000हून जास्त लोक जहाजामध्ये अडकले होते. ज्या लोकांना पोहता येत होतं ते लोकांनी पाण्यात उड्या मारल्या. पण अटलांटिक महासागर एवढा थंड होता. त्यावेळी -2 डिग्रीपेक्षा जास्त थंड टेम्परेचर. या टेम्परेचरमध्ये 15 ते 30 मिनिट फक्त सर्वाइव्ह करू शकतो. काही लोकांनी मरणाला स्वीकारलं आणि ते मरणाला तयार सुद्धा होते. इथे क्रू मेंबर्स वारंवार सिग्नल पाठवत होते. आकाशामध्ये फ्लेअर गन सुद्धा उडवली जेणेकरून जवळपास कोणता शिप असेल तर त्याला इशारा समजून ते मदतीस धावत येईल. पण जहाजामध्ये पाणी इतकं वेगाने भरत चाललं होतं की जहाज पूर्ण पाण्यामध्ये डुबत चालला होता. जहाजाचा पूर्ण एक भाग पाण्यामध्ये चालला होता. कॅप्टनने जहाज न सोडायचं ठरवलं. जहाजाचा पुढचा भाग पूर्णपणे पाण्यात गेला होता. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि जहाजावर पूर्ण काळोख झाला. अटलांटिक महासागरात लोकांच्या मदतीचा आवाज आणि मागचा भाग पूर्णपणे हवेत होता. पाण्याचा दबाव इतका होता की टायटॅनिक 2 भागामध्ये तुटलं. 2:20 टायटॅनिक पूर्णपणे अटलांटिक महासागरात नाहीसा झाला. कधीही न बुडणारा जहाज अखेर 2 तास 40 मिनिटांनी समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे नाहीसा होतो. काही लोकांनी तर जहाजासोबतच आणि काहींनी तर पाण्यामध्येच प्राण सोडले. अखेर हे जहाज कसं बुडालं याचं उत्तर फक्त जहाजाचा तुकडा मिळाल्यानंतरच मिळणार होतं. जहाजावरती खूप रिसर्च, खूप संशोधनच केले तरी सुद्धा जहाज काय मिळत नव्हता. अटलांटिक महासागराने असं लपवलं होतं की हे कोणाला मिळतच नव्हतं. अखेर 70 वर्षांनंतर सप्टेंबर 1985 मध्ये पहिल्यांदा टायटॅनिकचा पार्ट दिसला. अमेरिकेतील रॉबर्ट बेलार्ड हे ओशिनोग्राफिस्ट यांनी या जहाजाचा पार्ट शोधून काढला. जेव्हापासून टायटॅनिकचा पार्ट सापडलाय तेव्हापासून त्यावर खूप रिसर्च करण्यात आले तरी सुद्धा टायटॅनिक एक रहस्यच बनून राहिलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.